आजोबांनी म्हणजे नानाजी जे होते त्यांनी पण सांगितलं की बघा माझी मुलगीला म्हणजे मुलीला त्रास होतोय हा सगळा, तर तुम्हाला जर हे बंद करायचं आहे, हे मुलं पण आहेत लहान आणि जर पुढे जर काय झालं तर मग जिम्मेदार कोण राहील. मग ते सगळं थोडंसं डिसाईड करून आणि हार्ड डिसिजन घेऊन, कारण तेव्हा आमची परिस्थिती नव्हती तेवढी, सो तेव्हा मग डिसिजन घेऊन आम्ही दुसऱ्या रूममध्ये गेलो. पण तिथे पण ते हळूहळू येत होता. आपण आता परत तिकडे तुम्ही म्हटले की ते तुम्ही सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा पठण करायला लागले, मग त्यानंतर पुढे झालं काय? मग पुढं झालं कसं आहे की आम्ही हनुमान चालीसा पठण करायचो, तर तेव्हा ते वाटायचं नाही, पण ते रात्री झोपत्या वेळेस ते कानामध्ये गुणगुण सतत सुरू असायचं. ते पण ते कसं तुटलं नव्हतं प्रॉपर, ते तोडायसाठी म्हणजे नेमकं आम्ही असं केलं की म्हणजे प्रत्येक सॅटर्डेला शनिवारला म्हणजे आम्ही मंदिरात जायचो हनुमानजीच्या आणि त्यांना म्हणजे काहीतरी जल अर्पण किंवा नमस्कार तरी करायचो. म्हणजे ते नेमकं कसं आहे आपल्यासोबत काहीतरी आहे बघ शक्ती, तर मग ते कशी तुटत जाते ती गोष्ट. आणि आमच्याकडे तुळशीची माळ वगैरे, तर ती तुटली म्हणजे तर मी सोडली आम्ही घालणं, पण ती तुटली वगैरे तर आपण काढून ठेवून देतो, ती घालत नाही परत. तर ते कसं थोडं साथ द्यायची ती गोष्ट. आणि मग आम्ही जसं ते दुसऱ्या नवीन घरामध्ये शिफ्ट केलं, तिकडे आम्ही जसं की तुळशी लावली, तर ते सगळी जगली. मग याच्यातून सगळं जाणून येत होतं की काहीतरी तिकडे आहे. मग आम्ही इकडे जेव्हा इकडे शिफ्ट झालो, माझे काही मित्र होते तिकडे, छोटेच होते, म्हणजे त्यांना पण सांगितलं की असं घडतं तिकडे, असं होतं यार. तर ते काय म्हणले काहीतरी असेल म्हणे. मग त्यांना विचारलं की आता कोण, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सोडून जा, आम्ही ती रूम खाली असताना तिकडे न्यू फॅमिली राहायला आली. त्यानंतर ते लोक 3 लोकांची फॅमिली होती असं म्हणतात ते लोक, आम्हाला पण नेमकं माहीत नाही, पण माझ्या मित्रांनी मला सांगितलेली गोष्ट, तिथे कोणीतरी गेलं म्हणे येता येऊन, म्हणजे 3-4 5-6 महिने झाले होते तेव्हा. आणि मे महिन्याची गोष्ट आहे ही. मे महिन्यात मग माझ्या मित्रांनी सांगितलं, सुट्टी लागायच्या आधीची गोष्ट आहे, पेपर जस्ट संपलेले होते, तू जिकडे राहत होता तिकडे कोणतरी मरण पावलाय म्हणे. बापरे, म्हणजे फॅमिली नवीन राहायला आलती आणि त्याच्यातलंच एक जण गेलं. तर आता नेमकं होऊ शकतं कोणाला काही प्रॉब्लेम, पण आम्हाला माहित होतं की तिथे काहीतरी जाणार आहे, आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सोडली ती रूम. तर त्यानंतर जे कृत्य घडलं त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही वाचलो. त्यानंतर ती गोष्ट ती तुटली, कधीच आली नाही. आणि आजपर्यंत कुठेही अंधारात गेलो किंवा काही, आता कधीच भीती वाटत नाही. माझ्या आईला पण नाही, माझ्या भावाला पण नाही, कोणालाच नाही रात्री. आणि कसं आहे आपल्याला भीती निर्माण करण्याच्या मागचं कारण म्हणजे कसं आहे, काहीतरी असतं. आणि लोकांनी तर असं पण म्हटलं होतं की माझी मेंटल पेशंट आहे. हां, आणि आता मनोरुग्ण आहे. तरी तिला आम्ही आता जस्ट गेल्या मागच्या वर्षीची गोष्ट आहे, माझे वडील वारलेत 2023 म्हणजे मार्च महिन्यामध्ये. तर त्याच्या आधी ना माझी आई अशीच थोडी फार बिहेव करायची. तर ती काय म्हणायची की अशा व्यक्तींची नावं घ्यायची जी आम्हाला कधी माहीत नाही, ही माझी आई आहे, ते माझे वडील आहे, किंवा तिच्यावर काहीतरी वास झालेला असला नाही का, तर काहीतरी आहे, म्हणजे नेमकं मला काहीतरी घडत आहे. मध्ये तिला ते साप वगैरे दिसायची मंदिरामध्ये. मंदिरात तिने एक दिवस काय केलं, तिचं कृत्य सांगतो थोडंसं, की मंदिरातले देव होते आमचे, तर तिला ते थोडंसं मेंटली ती डिस्टर्ब होती. तर तिने काय केलं, मंदिरातले देव घेतले, विष्णू काही असे छोटे मोठे देव घेतलेत, बॅगमध्ये भरले, निर्माल्य पण एकत्र टाकलं आणि माझ्या वडिलांना म्हटलं की चला आपण थोडंसं जाऊ, म्हणजे असं नदी तर निर्माल्य आहे ते शिरवून देऊ, जास्त झालं आहे. माझे वडील घेऊन गेले. तलाव आहे आमच्याकडे, तर त्या तलावामध्ये आम्ही तिकडे गेलो. माझ्या आईने ते टाकलं त्याच्यात. तर माझ्या वडिलांना आवाज आला, खन म्हणून, असं ते खनखन आवाज येतो ना आपल्या मूर्त्यांचा. तर ते मग घरी येऊन बघतात ती मूर्त्या नव्हत्या, देवघरातल्या मूर्त्या शिरवल्या होत्या. तर ते का विचारलं माझ्या आईला की का अशी करते तू. तर ती सांगत गेली, तुम्ही माझे हस्बंड नाही, हे मुलं काय म्हणते, तर तुम्ही काहीतरी माझ्यासोबत गुणगुण काहीतरी घोळ करताय. ते परक्या व्यक्तींची नावं घ्यायची, मी नावं घेऊ शकत नाही, पण ते कोणत्या तरी व्यक्तींची नावं घ्यायची, ती माझी वडील आहे, ती माझी आई आहे, असं कृत्य आता पण घडत होतं. आणि आता पण थोडंफार कधीतरी वाटतं मला. तर आम्ही कसं आहे ते मानसिक याच्यातमध्ये थोडंसं म्हणजे कसं आहे, आपण या गोष्टींकडे वळण्याऐवजी आम्ही मेडिकलचा सहारा घेतला. तर आम्ही मेंटल पेशंटकडे आपले कन्सल्टंट घेतला, त्यांच्याकडे हे केला. तर त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम आहे, पण त्यानंतरही आपण म्हणतो उपचार केल्यानंतर पण ती तशी म्हणायची. तर मग मला वाटतं कुठेतरी की नाही, हे आपली ती पण गोष्ट नाही आणि ही पण गोष्ट नाही, ती होती 50% संपली. त्यानंतर जर ही गोष्ट घडत आहे तर काहीतरी तथ्य आहे. तर अजूनही ती गोष्ट कधी कधी वाटते आम्हाला की काहीतरी घडतंय म्हणून. पहिल्यापेक्षा आताची परिस्थिती कशी आईची?
बट तिचं ते मानसिक विकार जो म्हणतो हे थोडासा वाढत चाललाय. तर मला असं वाटतं की कन्सर्न घ्यायचं, पण आताच्या कलियुगामध्ये आपण सध्या कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. खूप वेगळे वेगळे कृत्य ऐकू येतात कानांवर आणि की असं घडतं तसं घडतं, म्हणून असं वाटतं की नाही, जितकं दूर राहिलं तितकंच बेटर आहे. तर आम्ही ट्राय करतोय की थोडंसं मेडिटेशन करतील, पण ती करत नाही. तर थोडंसं वाटतं कुठेतरी की ते अजून गोष्ट परत येते. तुमच्या वडिलांचा कसा काय मृत्यू झाला होता? आणि ते पण गोष्ट मला म्हणजे आम्हाला म्हणतात डॉक्टरनी की सांगितलं होतं, आम्ही पण डॉक्टरांना विचारलं की म्हणतात की हार्ट अटॅकमुळे आला त्यांना मृत्यू, पण त्यांना कफचा प्रॉब्लेम होता. तर आता लोकांची म्हणणं आहे की माझ्या आईने जीव घेतला बा माझ्या वडिलांचं, म्हणजे लोक म्हणतात. तर त्याच्यामुळे माझी परत डिस्टर्ब झाली. तर तिला ते थोडंसं मेंटल थोडंसं आणखी विकार यायचा, स्ट्रेस झालं की तुमच्या हस्बंडने आत्महत्या केली. माझी मंदिरात जायची, तिथे तिला लोक टोकायचे की मग माझी परत डिस्टर्ब झाली. तर नाही तर आता इथपर्यंत तर थोडंसं बरंच झालेलं होतं, पण जवळपास. आणि मला तर अजूनही तसं वाटतं की माझ्या वडिलांचा मृत्यू जे झालात ना, कुठेतरी मिस्ट्री आहे काहीतरी असं. म्हणजे सगळं काही परफेक्ट होते, फक्त त्यांना कफचा इश्यू होता, खूप खोकल्याचे ते. आणि वय होतं 55. ठीक आहे, एवढं जास्त नव्हतं, म्हणजे कमी वयात गेलेत ते. तर मी ऑफिसला गेलो होतो त्यावेळेस, आणि ऑफिसला सकाळी बोलून गेलो त्यांना की आपण दवाखान्यात जाऊ का. तर ते म्हणले की तू जा, आपल्याला पैशाची गरज आहे. आणि कसं आम्ही फायनान्शियली तेव्हा पण स्टेबल नव्हतो, मला म्हणजे तेवढा काही पगार नव्हता. ते म्हणले की ठीक आहे, तू एक काम कर, तू ऑफिसला जा